टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता मी किचनमध्ये आहे आज. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वडापावची रेसिपी. तर वडापाव हा महाराष्ट्रीयन स्नॅक आयटम आहे. तर वडापाव हा मोस्टली 3 स्टेप्समध्ये बनला जातो. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत बटाट्याची फिलिंग. त्यानंतर आपण सेकंड स्टेपमध्ये बनवणार आहोत बेसनाची कोटिंग आणि थर्ड स्टेपमध्ये आपण फ्राय करणार आहोत आपले वडे. तर ह्याचसोबत मी बनवणार आहे कट, ज्याच्यासोबत आपण वडे एन्जॉय करू शकतो. आणि त्याचसोबत मी बनवणार आहे लसणाची चटणी. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो विदाउट डुईंग फर्दर लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. तर सगळ्यात आधी आपण इथे बनवणार आहोत बटाट्याची फिलिंग. तर त्यासाठी मी इथे 5 बटाटे घेतलेत आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मधून व्यवस्थित कट करून कुकरमध्ये ह्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर इथे मी 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्यांमध्ये हे बटाटे व्यवस्थित कुक होतात. तर बटाटे शिजत आहेत तोवर मी एकीकडे बाकीची तयारी करून घेते. तर सगळ्यात आधी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवून घेते. तर इथे बघा झाली रेडी आपली पेस्ट आणि इथे माझे बटाटेही शिजून झालेत. तर बघा व्यवस्थित शिजलेत आपले बटाटे 3-4 शिट्ट्यांमध्येच. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे असे कुस्करून घ्यायचे आहेत. तुम्ही अगदीच मॅश करू नका. हे बटाटे असे थोडेसे जाडसर असे राहिले पाहिजे, त्यानेच चांगलं टेक्स्चर येतं आपल्या बटाट्या वड्यांना. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे असे मॅश करून घ्यायचे आहेत, हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा झालेत आपले बटाटे व्यवस्थित मॅश. आता मी गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. त्यात मी ॲड केले तेल. तेल व्यवस्थित तापलं की मग मी यात ॲड करणार आहे मोहरी. तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानेच आपल्या या बटाट्याच्या फिलिंगला एक चांगली खमंग चव येते. तर इथे बघा मोहरी व्यवस्थित तडतडती आहे. कोणताही पदार्थ असू द्या त्याला फोडणी ही चांगलीच बसली पाहिजे, खमंग बसली पाहिजे. त्याने आपल्या पदार्थांची चव आणखी वाढते, एन्हान्स होते. तर इथे बघा मोहरी परफेक्ट तडतडली आहे. आता मी गॅसची फ्लेम स्लो करून यात ॲड करणार आहे थोडीशी कढीपत्त्यांची पानं आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, नाहीतर आपला मसाला करपू शकतो. आता कढीपत्ताही चांगला फुलला की मग मी यात ॲड करणार आहे आपण वाटून घेतलेली लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अगदी 1-2 मिनटं ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं, याचा कच्चपणा जाऊस्तोवर. तर वडापाव बनवताना आपल्याला लसूण खूप जास्त लागतो, कारण सगळ्याच गोष्टींमध्ये लसूण टाकला जातो. तर इथे बघा हा मसाला व्यवस्थित परतून झाला आहे, शिजला आहे परफेक्ट. आता मी यात ॲड करणार आहे थोडीशी हळद. तर हळदीने ह्या मसाल्याला चांगला कलर येतो, नक्की ॲड करा. आणि मग याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरतीच. आणि मग हळदही व्यवस्थित परतून झाली आपल्या मसाल्यासोबत की मग मी यात ॲड करणार आहे आपण मॅश करून घेतलेला सगळा बटाटाही यात ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिटांसाठी. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. आणि मग मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे, परतून घेते आहे. तर इथे बघा परफेक्ट कलर आणि टेक्स्चर आलं आपल्या बटाट्याच्या फिलिंगला. तर हळद जास्तही ॲड करू नका, नाहीतर हा बटाटा कडू होऊ शकतो. आणि काही काही लोकं ह्यात लिंबाचा रसही ॲड करतात. तर तुम्हीही करू शकता, ऐच्छिक आहे. मी नाही टाकत त्यामुळे मी नाही ॲड केला आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर इथे बघा झाली आहे आपल्या बटाट्याची फिलिंग रेडी. आता मी यात ॲड करणार आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग ह्याला थोडंसं मिक्स करून रेस्टला ठेवायचं आहे, थंड होऊ द्यायची ही फिलिंग. तर ही बटाट्याची फिलिंग थंड होते तोवर मी एकीकडे बेसनाच्या कोटिंगची तयारी करते आहे. तर इथे मी एका बोलमध्ये ॲड करणार आहे थोडंसं बेसनाचं पीठ. तर याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, जेवढे तुम्हाला वडे बनवायचे आहेत तेवढं बेसनाचं पीठ घ्यायचं आहे. त्याचसोबत मी आत ॲड करणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ नक्की ॲड करा, त्याने हे वडे मस्त असे कुरकुरीत बनतात, क्रिस्पी बनतात आपले बटाट्याचे वडे. तांदळाचं पीठ ॲड करून झाल्यानंतर मग मी यात ॲड करणार आहे कलर येण्यासाठी अगदी थोडीशी हळद. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर. तर ह्याने चांगली चव येते आपल्या वड्यांना, तर नक्की ॲड करा. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. मग यात ॲड करायचा आहे अगदी चिमूटभर बेकिंग सोडा. तर सोडा अगदी चिमूटभरच ॲड करा, नाहीतर मग बटाटे खूप जास्त ऑइल सोक करून घेतात, तर ते चांगले नाही लागत. आणि मग सगळ्यात शेवटी मी ॲड करणार आहे क्रश करून घेतलेला ओवा. आणि मग आपल्याला आधी हे सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे विदाऊट पाणी ॲड करता. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित एक मिक्स करून घ्यायचं आहे. तर जर तुम्ही एकदमच पाणी ॲड केलं तर मग तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येणार नाही. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित हे बॅटर बनवून घ्यायचं आहे.
तर ह्याची कन्सिस्टन्सी एकदम सैलही नका ठेवू किंवा एकदम घट्टही नाही बनवायचं हे बॅटर. अशी मीडियम थिकनेस असली पाहिजे आपल्या बॅटरची. नाहीतर मग वड्यांची कोटिंग जर तुम्ही खूप जास्त घट्ट केलं हे बॅटर तर मग जाड येते. जाड कोटिंग चांगली नाही लागत किंवा अगदीच पातळ कोटिंगही चांगली नाही लागत. अशी परफेक्ट मीडियम साईज कोटिंग असली पाहिजे आपल्या वड्यांची. त्यामुळे हे बॅटरही व्यवस्थित बनलं पाहिजे. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. तर बघा मस्त पीठ मिक्स करते आहे मी. यामध्ये अजिबात आपल्याला बेसनाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत. असे मस्त स्मूथ आणि मीडियम थिकनेस असलेली कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मस्त मीडियम थिकनेस असली पाहिजे बॅटरची. झालं हे बॅटर रेडी. आता ह्याला रेस्टवरती ठेवूयात. इथे बघा बटाटाही थंड झाला आहे. आता ह्याचे मस्त वडे बनवून घ्यायचे आहेत. तर जास्त मोठेही नाही बनवायचे, जास्त छोटेही नाही बनवायचे हे वडे. असे मस्त मीडियम ठेवायचे ह्याची साईज. आणि मी फ्लॅट करणारे हे वडे. तुम्हाला जर असे ते बोंडे असतात वड्यांचे ते तसे बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकता गोल गोल. पण मी ह्याला असेच चपटे बनवून घेते कारण मग ते वड्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित खाता येतात. तर इथे बघा माझं बॅटरही रेडी आहे. वडेही झालेत बनवून. तेलही व्यवस्थित तापलं आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक एक वडा बेसनाच्या बॅटरमध्ये मिक्स करून तेलामध्ये सोडायचा आहे. तर एक वडा सोडला की अगदी 1-2 सेकंडसाठी थांबायचं आणि मग दुसरा सोडायचा आहे. जर तुम्ही एकत्र सगळे टाकायला लागलात पटापट तर मग ते एकमेकांना चिटकून फुटू शकतात वडे. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. आणि मग मीडियम टू स्लो फ्लेमवरती व्यवस्थित हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे बटाटे वडे फ्राय करताना अजिबात गडबड करू नका. स्लो फ्लेमवरती ह्याला मस्त तळू द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे. मस्त असा गोल्डन ब्राऊन कलरही होऊस तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघा एका साईडने हे वडे व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता मी ह्याला फ्लिप करून घेते आहे आणि दुसऱ्या साईडनेही ह्याला फ्राय करून घेते आहे. तर जास्त वाट बघायची नाही, पटपट ह्याला पलटायचं आहे, नाही तर मग एका साईडनेच ते करपतील. बघा काय परफेक्ट कलर आला आहे ह्या वड्यांना. मस्त फुगत आहेत. तर आणि तेलही ते ॲब्झॉर्ब नाही करत कारण आपण सोडा अगदी थोडासा ॲड केला आहे. पण ॲट द सेम टाईम ते फुगत आहेत ही व्यवस्थित. तर त्यामुळे अगदी चिमूटभर सोडा ॲड करायचा आहे यामध्ये. तर बघा व्यवस्थित फ्राय होत आहेत आपले वडे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्याला असं मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की मग आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत. बघा परफेक्ट कलर, परफेक्ट टेक्स्चर आलं आहे आपल्या वड्यांना आणि दिसत आहेत असे खूप जास्त टेम्पटिंग. तर आता मी हे वडे काढून घेते आणि असे सगळे बाकीचे वडे तळून घेते आहे. आणि आता वडे तळून झाल्यावरती मी इथे असा बेसनाचा चुरा फ्राय करून घेते कारण आपल्याला ह्याने चटणी बनवायची आहे. तर हा चुराही व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. कच्चा काढू नका नाही तर चटणी चांगली नाही लागत. असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग झाला रेडी आपला हा चुराही. मस्त गरमागरम वडेही आपले फ्राय झाले आहेत बघा. किती टेम्पटिंग आणि मस्त दिसत आहेत हे बटाटे वडे. तर आता मी त्याच तेलामध्ये मिरच्याही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. तर मिरच्यामधून स्लिट करून घ्यायच्यात, कट करून घ्यायच्यात आणि मग फ्राय करायच्यात आणि व्यवस्थित तळून द्यायच्यात ह्या मिरच्या. जर तुम्ही कच्च्या काढल्या ह्या मिरच्या तर मग खूप तिखट लागतात. त्यामुळे व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे ह्याला हाय फ्लेमवरती. आणि मग रेडी आहेत आपल्या चमचमीत तिखट झणझणीत मिरच्या. त्याचसोबत आपला चुराही रेडी झाला आहे. तर तो थंड होऊ द्यायचा आहे. आता ह्या मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्या की एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मग गरम आहेत तोवरच ह्यावरती मस्त मीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे, टाकायचं आहे मीठ यावरती आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर झाल्यात आपल्या हिरव्या मिरच्याही रेडी. आता जो चुरा मी तळून घेतलेला तो थंड झाला की मग मी यात ॲड करणार आहे थोडासा लसूण, त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आणि मग ह्याला वाटून घ्यायचं आहे. आणि मग झाली आहे रेडी आपली लसणाची झणझणीत चटणी. तर ही चटणी खूप कमाल लागते. तर नक्की ट्राय करून बघा. परफेक्ट टेक्स्चर आलं आहे ह्या चटणीला. आता सगळ्यात शेवटी मी इथे तयारी करते आहे आपल्या कटाची, जो आपण वड्यांसोबत खाणार आहे तो. तर सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये तेल तापवून त्यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं लसूण आणि आलं. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे.
तर तुम्ही कधी खाल्ला आहे का असा कटवडा? हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडतो का तेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. तर इथे बघा हा कांदा जास्त करपूनही नाही द्यायचा आहे. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला, पिंकिश ब्राऊन, की मग ह्याला यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडंसं सुकं खोबरं. तर सुकं खोबरं नक्की ॲड करा आणि हा कटला खूप छान चव येते. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढं आपल्याला यात सुकं खोबरं ॲड करून याला पुन्हा चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर ह्याआधीही मी माझ्या चॅनलवरती मोठे व्लॉग अपलोड केलेत, तर ते तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेकआउट करा. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती दररोज एक शॉर्ट व्हिडिओ जातो, जिथे मी रेसिपीज शेअर करते. तेही तुम्ही अजून पाहिले नसतील तर लगेच जाऊन चेकआउट करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर इथे बघा हा मसाला व्यवस्थित परतून झाला आहे, फ्राय झाला आहे. आता हे थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे वाटण व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की मग मी यात ॲड करणार आहे भरपूर सारी कोथिंबीर. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे जिरं आणि मग ह्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी ह्याला आधी फिरवून घेते मिक्सरमध्ये आणि मग ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. जास्त पाणी ॲड करू नका ह्या वाटणामध्ये. तर पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. असं दरदरच वाटण वाटायचं, जास्त बारीक नाही वाटायचं हे वाटण. आणि मग बघा इथे झालं आहे आपलं वाटण रेडी. आता मी गॅसवरती एक कढई तापवून घेते आहे. त्यात मी ॲड करणार आहे तेल. तेल व्यवस्थित तापलं की मग मी ॲड करणार आहे वाटून घेतलेलं सगळं वाटण आणि हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा मसाला मस्त असं तेल सुटूस्तोवर फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटण वाटलेलं तर ते भांडं व्यवस्थित धुवून त्याचंच पाणी मी बॉईल करून घेते. तर त्याने ह्या आपल्या कटाला खूप छान चव येते. आणि पाणी गरम करूनच ॲड करायचं नेहमी कोणत्याही भाजीला, त्याने मस्त कलर येतो आणि टेस्टही वाढते त्या भाजीची. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी बॉईल करून आपल्याला मग ह्या कटामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे बघा मसाला हे व्यवस्थित परतला जातो आहे आणि एकीकडे पाणी हे तापतं आहे. तर इथे बघा वाटण मस्त परतलं जातं आहे. त्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला की मग मी आता ॲड करणार आहे घरातलं काळं तिखट. तर ह्या घरातल्या काळ्या तिखटाची रेसिपी तुम्हाला हवी असेल की हे काळं तिखट कसं बनवलं जातं तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा, मी नक्की त्याचाही व्लॉग घेऊन येईल. तर इथे बघा वाटण व्यवस्थित परतलं गेलं. आता मी ॲड करणार आहे घरातलं काळं तिखट. तर इथे मी 2 मोठे चमचे काळं तिखट ॲड करते आहे. तर तुम्ही तुमच्या घरात जे साठवणीचं तिखट असेल, काळं तिखट असेल ते ॲड करू शकता आणि नसेल तुमच्याकडे तर मग कांदा लसूण मसाला ॲड करा. त्यानेही या कटाला खूप कमाल चव येते, झणझणीत असा लागतो हा कट. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा हा मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे, परतून घेतला आहे मी. आता मी ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर हे पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित एक बॉईल येऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. तर मला जेवढा कट हवा आहे तेवढं मी पाणी यात ॲड केलं आहे आणि मग मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर इथे ह्याला एक उकळी आली की मग मी गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला मस्त शिजू देते. तर इथे बघा काय परफेक्ट कलर आला आहे, काय कट आला आहे या रश्शाला. आता ह्याला मस्त आता सगळ्यात शेवटी मी यावरती ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग अगदी 5-10 मिनिटातच झाला आहे रेडी आपला कटवडा. तर आता ह्याला सर्व्ह करूयात. तर सगळ्यात आधी मी इथे एका प्लेटमध्ये वडे सर्व्ह करते आणि मग वरून ॲड करणार आहे कट. तर तुम्ही ह्याला असंही एन्जॉय करू शकता किंवा मग पावसोबतही ह्याला खाऊ शकता. तर झाला आहे रेडी आपला कटवडा. त्याचसोबत एकीकडे आपला वडापावही रेडी झाला आहे. तर मस्त एक पाव घेते आहे मी तोडून, त्यावरती मी ॲड करणार आहे आपली लसणाची चटणी. तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा, खूपच कमाल लागते ही चटणी. आणि मग मी ॲड करणार आहे आपला वडा. हे बघून आत्ताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. झाला आहे रेडी आपला वडापाव. मीही वडापाव एन्जॉय करते, तुम्ही करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.